आयुष्मान भारत मिशनचे राज्यप्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि या योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाल्याची माहिती दिली। आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असतानाही या योजनांचा रुग्णांना लाभ देण्यात कमी पडलेल्या रुग्णालयांना या योजनांमधून वगळण्याचे निर्देश देण्यात आले असून एका रुग्णालयाला कामकाजामध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आयुष्मान भारत कार्ड नोंदणीचं काम 55% झालंय। या कामात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केल्याचं डॉक्टर शेटे यांनी सांगितलं। मात्र या कामात महानगरपालिका स्तरावर उदासीनता असल्याचं सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महापालिका क्षेत्रातील काम केवळ 30% झालंय। पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या कामात कुचराई झाल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल अशी सक्त सूचनाही डॉक्टर शेटे यांनी संबंधितांना केली आहे। रुग्ण आणि रुग्णालय ह्या दोन्हींना बॅलन्स करून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो आहे। आज हा माझा 15वा जिल्हा आहे। मिडल लावलो आहे, मी एका निर्णयापर्यंत पोहोचलो आहे। पॅकेजेस दुरुस्त करून ही परिपूर्ण योजना लोकांच्या समोर यावी। बरीच लोक त्यातल्या त्रुटी शोधत बसू नयेत। एखाद्या गोष्टीमध्ये 19-20 असू शकतं, परंतु 10-20 असू नये म्हणून प्रामुख्याने काळजी घेण्यासाठी मला प्रामुख्याने एक गोष्ट बोलावीशी वाटते की माननीय उपमुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री यापूर्वीचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून मला केलं होतं। मधल्या काळामध्ये केंद्रामध्ये गेलो, केंद्रामध्ये देखील राहून महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त बळकट कशा करता येतील यासाठी प्रयत्न केला। आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांमधून सर्वच नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। मात्र या घोषणेच्या अंमलबजावणीमध्ये काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आयुष्मान भारत योजनेचा लाभ प्रत्येक गरजू घटकाला मिळाला पाहिजे, यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील। त्याशिवाय याबाबत काही तक्रारी असल्यास त्याकरता टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं।